I am Anil Doshi sir, and today's topic is calendar part 3. Okay. 1st August, death anniversary of Lokmanya Tilak. 15 August, that is Independence Day. 5th September, Teachers Day, and 14 November, Children's Day. Suppose problem is like this. In 2014, Independence Day was on Saturday. What day will Teachers Day falls on? आता बघा जरा लक्ष द्या. इंडिपेंडन्स डे आणि टीचर्स डे हे जे आहेत ना ते एकाच दिवशी येतात, लक्षात ठेवा. बघा काय काय एका दिवशी येतं. 1st ऑगस्टला जी जो डे असेल, समजा 1st ऑगस्टला सॅटरडे असेल तर 15 ऑगस्टला पण काय असणार आहे, सॅटरडेच. 5th सप्टेंबरला सुद्धा सॅटरडे आणि 14 नोव्हेंबरला सुद्धा काय असतो, सॅटरडे. सेम डेला येतात, कळलं का? मग आता हे लक्षात राहील. मग आता इथे सांगा, जर सॅटरडे असेल इंडिपेंडन्स डेला तर टीचर्स डेला पण काय असणार आहे, सॅटरडे. टीचर्स डे विल कम ऑन सॅटरडे. Jahnavi's third birthday was on 24th June 1997. It was Tuesday. Which day was she born? आता बघा, जान्हवी's थर्ड बर्थडे कधी आहे, 24 जून 1997. बरोबर. म्हणजे आता याच्यातून 3 मायनस केले तर काय येणार, 24 जून 97 वरून 3 मायनस करा तर 1994ला ती काय झाली, बॉर्न झाली. बरोबर. आपल्याला आता दिवस मागे जायचं आहे, जरा लक्ष द्या. 1997ला काय दिलेलं आहे, ट्यूजडे दिलेला आहे. बरोबर. मग 1996ला बघा, 24/6/1996ला काय असणार, एक दिवस मागे जाणार ना, म्हणजे ट्यूजडेचा काय होईल, मंडे होईल. बरोबर. मग 1996 बघा मी इथे लिहितो, 1996ला काय झाला, मंडे झाला. मग आता 1995ला काय होणार. आता एक जरा लक्ष द्या, 1996 काय आहे, लीप इयर आहे. बरोबर. म्हणजे इथे किती दिवस पुढे मागे जाणार, आता इथे पुढेच्या ठिकाणी मागे जाणार. किती दिवस मागे जाणार, 2. मंडेच्या आधी काय येतो, संडे. संडेच्या आधी काय येतो, सॅटरडे. म्हणजे 1995ला सॅटरडे. आता 1994ला सांगा, 1994ला 1995 आहे का लीप इयर, नाही. म्हणजे एक दिवस मागे जाणार. म्हणजे सॅटर्डेच्या आधी काय येतो, तर फ्रायडे. कळलं. बघा आपण नेहमी पुढे जातो तर इथे काय करायचं, उलटं करायचं. आता उलटं बघा जरा, 1994ला फ्रायडे आहे. मग 1995ला काय होणार, एक दिवस पुढे जातो म्हणजे सॅटरडे. बरोबर. 1996ला काय होणार, सॅटरडे नंतर संडे. आणि मग 1997ला काय होईल, मंडे ट्यूजडे. बघा आला का बरोबर, ट्यूजडे. म्हणजे आपला आन्सर फ्रायडे काय राईट आहे. म्हणजे इथे ऑप्शन नंबर कोणता बरोबर असणार आहे, 3rd. कळलं का, फ्रायडे. नेक्स्ट बघा, इफ द इयर 2013 began with Tuesday, then on which day would be the birth anniversary of महात्मा गांधी on the same year? आता एक लक्षात घ्या, तुम्हाला मी काही डेट दिल्या होत्या, ते डेट काय होतात, सेम इयरला त्याच दिवशी येतात. बरोबर का. मग आता हे 2013 इज अ नॉर्मल इयर. नॉर्मल इयर आहे ना, म्हणजे ऑर्डिनरी इयर, त्याला नॉर्मल इयर म्हणतो आपण. बरोबर. इथे कारण काय, 13ला पूर्ण डिवाइड होत नाही. आणि सो द डे अँड डेट आर सेम ऑफ द मंथ्स ऑफ जानेवारी अँड ऑक्टोबर. मी तुम्हाला सेम बघा, जानेवारी, ऑक्टोबर, नोव्हेंबर सेम डेटला येतात. बरोबर. ऑर्डिनरी इयरमध्ये. मग जानेवारी 1ला जर ट्यूजडे येत असेल तर 1 ऑक्टोबरला पण काय येणार आहे, ट्यूजडेच येणार आहे. पण एक लक्षात घ्या, 1 ऑक्टोबर, इफ द इयर 2013 begins with Tuesday, 1 ऑक्टोबरला ट्यूजडे येणार. पण महात्मा गांधी जयंती कधी असते, तर 2 ऑक्टोबरला. मग 2 ऑक्टोबरला ट्यूजडेच्या पुढे काय येतो, तर वेनसडे. म्हणजे ऑप्शन नंबर काय येणार आहे, 2nd. सी दिस चार ऑर्डिनरी इयर, जानेवारी अँड ऑक्टोबर सेम. म्हणजे 1 जानेवारीला जर मंडे असेल तर 1 ऑक्टोबरला पण काय असतो, मंडे असतो. फेब्रुवारी, मार्च, नोव्हेंबर सेम असतात. बरोबर. एप्रिल, जुलै, सप्टेंबर, डिसेंबर हे ऑर्डिनरी इयरमध्ये काय असतात, सेम असतात. आणि लीप इयरमध्ये काय लिहून दिलं होतं मी, जानेवारी, एप्रिल, जुलै, फेब्रुवारी, ऑगस्ट, मार्च, नोव्हेंबर, सप्टेंबर, डिसेंबर सेम असतात. त्यानंतर ग्रुप ऑफ डेट्स दिल्या होत्या, सेम डे ऑफ द वीकला. 1st, 8, 15, 22, 29, 2, 9, 16, 23, 30, 3, 10, 17, 24, 31,
4 11 18 25, 5 12 19 26, 6 13 20 27, 7 14 21 28. हे सगळं पार्ट 2 मध्ये. जर पार्ट 2चा व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही तो बघा आणि सगळं लिहून काढा. ठीक आहे. शार्दूल वॉज बॉर्न ऑन मंडे 21st January 2008. विच नेक्स्ट इयर हिज बर्थडे वुड ऑफर ऑन मंडे. आता बघा 21st January 2008 ला तो 0 इयर्सचा असणार. बरोबर आहे. आता 2008 जे आहे हे काय लीप इयर आहे बघा. 4 2 8 4 ने डिवाइड होतं की नाही. म्हणजे 2008 ला ऑड डेज किती असणार आहे. लीप इयरला ऑड डे किती असतात. 2 असतात. म्हणून इथे मी लिहितो इयर 2008 ऑड डेज 2. 2009 ला किती ऑड डे असतात. नॉर्मल इयर आहे म्हणजे 1. 2010 ला पण 1 ऑड डे. 2011 ला 1 ऑड डे. अँड 2012 ला किती ऑड डे येणार बघा. 12 अगेन इट इज अ लीप इयर. लीप इयरला किती असतात. 2 ऑड डे असतात. बरोबर आहे. मग आता इथे बघा 2 + 1 3 + 1 4 + 1 6 4 + 1 5 5 + 2 7 ऑड डेज. बघा 7 डेज पुढे जाणार. बघा आता इथे 7 डेज जेव्हा तो पुढे जाणार आहे तेव्हा काय होणार. पुन्हा मंडे येणार की नाही. मंडे पासून मंडे यायला किती दिवस पुढे जावे लागतात. तर 7 डेज. मग बघा 2012 पर्यंत काय होत आहेत. 7 डेज होत आहेत. म्हणजे 2013 ला बघा 2013 ला जो त्याचा बर्थडे येणार आहे तेव्हा काय असणार आहे. मंडे असणार आहे. बरोबर ना. 2013च्या बर्थडेला काय असणार. मंडे का असणार. बघा इथे बघा 2008 to 2009 ला 2 डेज पुढे जाणार. 2009 पासून 2010 ला 1 डे. 10 to 11 अगेन 1 डे. 11 to 12 अगेन 1 डे. आणि 12 to 13 मग 2 डे. म्हणजे 2013चा जो बर्थडे असणार आहे त्याला काय असणार आहे. मंडे असणार आहे. कळलं. इफ द रिपब्लिक डे इन द इयर 2012 वॉज थर्सडे ऑन विच डे वॉज द इंडिपेंडन्स डे सेलिब्रेटेड इन द सेम इयर. आता इथे दोन डेट. इंडिपेंडन्स डे कधी येतो सांगा बरं. इंडिपेंडन्स डे कधी येतो तर 15 ऑगस्ट. बरोबर. मग आता इथे मी लिहितो बघा 15 ऑगस्ट 2012. आता आपली मेथड आपण वापरू शकतो. 15 ऑगस्ट 2012. पहिल्यांदा काय घ्यायचं सांगितलं होतं मी. डेट घ्यायची. बरोबर. डेट किती आहे तर 15. बरोबर. प्लस काय घ्यायचं मंथ कोड. आता मंथ कोड ऑगस्टचा मंथ कोड काय आहे. ऑगस्टचा बघा किती आहे मंथ कोड. त्यावरून ऑगस्टचा मंथ कोड लिहा. मंथ कोड ऑफ ऑगस्ट इज 3. ओके. मंथ कोड नंतर काय घ्यायचं असं आपल्याला सेंचुरी कोड. सेंचुरी कोड किती आहे 2000चा 6 आहे. बरोबर. त्यानंतर काय घ्यायचं असतं इयर. इयर किती आहे 12. आणि नंबर ऑफ लीप इयर्स 12 ला 4 ने डिवाइड होतं. म्हणजे आन्सर काय तर रिमाइंडर 0. 4 3 12. बरोबर का. बघा 12 डिवाइड बाय 4. 4 3 12. म्हणजे नंबर ऑफ लीप इयर्स किती येतात 3. म्हणजे 12 + 3. आता या सगळ्यांची ॲडिशन करा. किती येते 15 + 3 18. 18 + 6 24. 24 + 12 36 + 3 39. आणि या 39 ला कितीने डिवाइड करायचं 7 ने. आपल्या माहिती 7 5 35. रिमाइंडर किती येतो 4. बरोबर. रिमाइंडर 4 येतो. आता 4 साठी कोणता दिवस आहे बघा. 4 साठी वेनसडे. बरोबर. 4 हा कोड कोणत्या दिवसाचा लिहून दिलेला आहे मी तर वेनसडे. बरोबर. म्हणजे आपला आन्सर काय येणार वेनसडे. दॅट इज ऑप्शन नंबर 1. ओके. नाउ नेक्स्ट वन इज इफ 6 January 2013 was on Sunday then on which day the year 2013 ended. आता जरा लक्ष द्या. 6 जानेवारी 2013 ला काय आहे संडे आहे. 2013 काय नॉर्मल इयर आहे. म्हणजे याचा अर्थ फर्स्ट डेटला जो डे असणार आहे तोच काय असणार आहे 31 डिसेंबरला असणार आहे. बरोबर. आता बघा 6 जानेवारीला संडे. मग 5 ला काय त्याच्या आधीचा डे येईल ना. 6 च्या आधी संडेच्या आधी काय येणार सॅटरडे. मग 4 ला काय येणार फ्रायडे. 3rd ला काय येईल थर्सडे. 2nd ला वेनसडे. आणि 1 जानेवारीला काय येणार ट्यूजडे. आता 1 जानेवारीला तर ट्यूजडे आहे तर 31 जानेवारी 2013 ला पण काय असणार आहे ट्यूजडेच असणार आहे. म्हणजे याचा अर्थ ऑप्शन नंबर काय येणार आहे 3 इज युअर करेक्ट आन्सर. इफ द इयर 2016 began with Friday then which day came 53 times the year.
आता बघा 2016 हे काय आहे, लीप इयर आहे, कारण 16ला 4ने काय होतं, डिवाइड होतं, बरोबर. अँड देअरफॉर फर्स्ट अँड सेकंड जानेवारी डेज कम्स इन 53 टाइम्स. आता 1 जानेवारीला काय बघा, फ्रायडे, म्हणजे आन्सर आपलं फ्रायडे येईल. आणि फ्रायडेच्या नेक्स्ट डे काय, सॅटरडे, म्हणजे ते 2 आन्सर येतील बघा, फ्रायडे आणि सॅटरडे. ओके. देन विच ऑफ द फॉलोइंग इयर्स आर द लीप इयर्स. आता बघा मी तुम्हाला सांगितलं होतं लास्टला जर 2 झिरो असेल तर त्याला कितीने डिवाइड झालं पाहिजे, 400ने डिवाइड झालं पाहिजे, बरोबर आहे. मग आता इथे बघा 4च्या टेबलमध्ये 16 येतात का, येतात, म्हणजे आपलं फर्स्ट आन्सर राईट असणार आहे. 4च्या टेबलमध्ये 17 येतात का, नाही, म्हणजे हे रॉंग, बरोबर. 4च्या टेबलमध्ये 18 येतात का, तर नाही, बरोबर. 4च्या टेबलमध्ये 20 येतात, म्हणजे आन्सर काय येणार, फर्स्ट आणि 4 आन्सर काय येणार आहेत, राईट येणार आहेत. हे केव्हा बघायचं, लास्टला 2 झिरो असतील तर. ओके. 25th January 2012 was Wednesday. In which month this year a week day comes 5 times. बरोबर. आता बघा विचारलं week day comes 5 times. In which month of this year. आता 25th January 2012 हे काय आहे बघा, लीप इयर आहे का, तर आहे, बरोबर आहे, हे लीप इयर आहे. 25th January 2012 हे लीप इयर आहे. आणि 25th जानेवारी कधी आलेला आहे, तर वेनसडेला आहे, बरोबर. मग आता 1 फेब्रुवारी पण कधी असेल बघा, 25 मध्ये 25 प्लस जर का मी 6 केलं तर काय येत आहे, 31 येतात. जानेवारीचे डेज किती असतात, 31 असतात. मग 1 फेब्रुवारीला काय असणार, 6 + 1 7. 7 डेज नंतर काय होतो, तो डे काय होतो, रिपीट होतो, बरोबर ना, पुन्हा तोच डे येतो. मग 1 फेब्रुवारीला काय येणार, 1 फेब्रुवारीला सांगा, 1 फेब्रुवारीला वेनसडेच येणार ना, 1 फेब्रुवारीला पण काही वेनसडे, बरोबर. मग आता काय विचारलंय बघा, इन विच मंथ ऑफ दिस इयर अ वीक डे ऑकर 5 टाइम्स. वीक डे म्हणजे काय, 1 फेब्रुवारीला जो डेट येणार आहे ती किती वेळा आली पाहिजे, 5 वेळा. एकच डेट आली पाहिजे बघा, एकच डेट, 2 नको. जानेवारीमध्ये 2 येत आहेत, बरोबर आहे, पण एकच डेट पाहिजे आपल्याला. मग आता 1 फेब्रुवारीला जर का वेनसडे आहे तर मला सांगा 1 फेब्रुवारीला पण काय असणार, वेनसडे. नंतर 1 + 7 15ला पण वेनसडे, 15 + 7 22ला पण वेनसडे, आणि 22 + 7 29ला सुद्धा वेनसडे, बरोबर. म्हणजे याचा अर्थ फेब्रुवारी महिन्यामध्ये 1 फेब्रुवारी जो काही दिवस आहे तो किती वेळा येणार आहे, 5 टाइम्स येणार आहे, बरोबर. बाकीच्या महिन्यामध्ये येतील, पण आपल्याला काय विचारले, फक्त फर्स्टला जो येणार आहे ना तोच 5 टाइम्स, वीक डे पहिल्या दिवशी जो आहे तो, कळलं का. मग आन्सर काय येणार याचं, फेब्रुवारी. ओके. नेक्स्ट वन इज द टीचर्स डे इन द इयर 2013 फेल ऑन थर्सडे. विच वीक डे डिड ऑकर ऑन क्रिसमस इन द इयर 2014. आता क्रिसमस म्हणजे कधी असतो, तर 25 डिसेंबरला, बरोबर. माहिती लिहितो मी, 25 डिसेंबर म्हणजे 12 2014. आपली मेथड पहिल्यांदा काय घ्यायची, डेट म्हणजे 25 प्लस, बरोबर. डेट नंतर काय घेतो आपण, मंथ कोड, बरोबर. मंथ कोड 12वा मंथ म्हणजे डिसेंबरचा कोड किती आहे, तर 6 आहे, बरोबर. मंथ कोड इज 6 प्लस सेंचुरी कोड 2000च्या पुढे असेल तर काय येतो, 6, बरोबर. सेंचुरी कोड 6 प्लस काय घेतो आपण, इयर. इयर किती आहे, 14. आणि नंबर ऑफ लीप इयर्स, आपली मेथड पार्ट 1 मध्ये झालेली. नंबर ऑफ लीप इयर्स 14 डिवायडेड बाय 4. 4 3 जा 12 ना, म्हणजे किती येणार लीप इयर्स, 3. आता करायची ॲडिशन, 25 + 6 31 + 6 37. 37 + 3 40. 40 + 14 म्हणजे किती येणार, 54. मग आता काय करायचं, 54 डिवायडेड बाय 7 किती, 7 7 जा 49, बरोबर. 9 + 5 14 म्हणजे रिमाइंडर किती येतो आहे, 5 येतो आहे, बरोबर. तर 5 रिमाइंडर असेल तर आपला आन्सर काय असतं, 5ला काय येतो, काय लिहून दिलंय मी, सॅटर्डेला 0, संडेला 1, मंडेला 2, ट्युजडेला 3, वेडनेसडेला 4 आणि थर्सडेला 5. मग आन्सर काय येणार, थर्सडे आहे का बघा ऑप्शन मध्ये, आहे. ऑप्शन नंबर 2 इज युअर करेक्ट आन्सर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन इज
Amar is elder to Akbar by 405 days, means 405 days. If Amar is born on Tuesday, on which day is Akbar born? आता त्याला लक्ष द्या, अमर हा अकबरपेक्षा काय आहे, मोठा आहे, बरोबर आहे. आणि तो कधी बॉर्न झालेला आहे, तर ट्युजडेला झालेला आहे. आणि अकबर त्याच्यानंतर 405 डेज. आता 405 डेज म्हणजे किती वीक आधी पहिल्यांदा सांगा, तर 405 डिवायडेड बाय 7, बरोबर. 7 5 जा 35 5, ओके. 7 7 जा 49, म्हणजे किती डेज राहतात रिमाइंडर मध्ये, 6 डेज. म्हणजे याचा अर्थ अमर जेव्हा बॉर्न झाला, अमर कधी बॉर्न झाला बघा, तर ट्युजडेला. प्लस किती डेज करायचे, 6 डेज. प्लस 6 डेज नंतर कोण बॉर्न झालेला आहे, अकबर. मग आता ट्युजडे नंतर 6 डेज, ट्युजडे नंतर काय येणार, वेनसडे, ओके. थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, संडे आणि काय येणार आन्सर, मंडे. मंडे म्हणजे ऑप्शन नंबर 1 बघा, आहे का ऑप्शन नंबर 1 मंडे. कळलं कसं आलं, हां सोपी मेथड आहे. आता बघा, श्री वानखेडे टूक अ लीव ऑफ 45 डेज फ्रॉम द डेट 30 जानेवारी 2016 सॅटरडे. हे महत्वाचा. वेन विल ही जॉईन हिज ड्युटी. आता बघा 45 डेज आपण आधी काउंट करूया 30 जानेवारी पासून. आता जानेवारीमध्ये बघा 30 आणि 31, बघा मी इथे लिहितो 30 आणि 31 म्हणजे किती डेज झाले, 2 डेज झाले जानेवारीचे, बरोबर. 2016 लीप इयर आहे का, तर आहे. म्हणजे फेब्रुवारीचे डेज किती होतील सांगा, फेब्रुवारीचे 29, म्हणजे 29 प्लस 2 किती झाले, 31 डेज, बरोबर. पण त्याची लीव किती आहे बघा, 45 डेज आहे. मग मार्चचे किती दिवस होतील, 45 मायनस 31 म्हणजे 14 डेज होतील ना. मार्चचे किती होणार आहेत, 14 डेज, बरोबर. म्हणजे मार्चचे झाले 14 डेज, बरोबर. म्हणजे टोटल होतात बघा 45 होतात का, 9 + 4 13 + 2 45, बरोबर झाले 45 डेज. मग आता 14 मार्च पर्यंत बघा, 14 मार्च पर्यंत त्याची लीव काय होते, संपते. म्हणजे त्याची जॉईनिंग डेट काय होणार, 15 मार्च, बरोबर. जॉईनिंग डेट काय होईल, 15 मार्च. आता 15 मार्चला डेट कोणतं आहे, डे कोणता आहे ते काढायचं आहे. सोपं करूया आपण, 45 डिवाइडेड बाय 7, 7 6 जा 42 म्हणजे रिमाइंडर किती राहतो आहे बघा, 3 राहतो आहे, बरोबर. रिमाइंडर 3 राहतो. आता रिमाइंडर 3 राहतो याचा अर्थ काय करणार आपण, सॅटरडे पासून 3 दिवस पुढे जायचं. सॅटरडे नंतर काय येणार, संडे, मंडे आणि ट्यूजडे. म्हणजे आन्सर काय येणार, 15 मार्च 2016 ट्यूजडे. दॅट इज ऑप्शन नंबर 1. तुम्ही हा प्रॉब्लेम 3 ऑफ कॅलेंडर. आता याच्यानंतर अजून असे प्रॉब्लेम आपण पार्ट 4 मध्ये बघूया. ज्यांनी कोणी पार्ट 1 पार्ट 2 बघितले नसतील त्यांनी पार्ट 1 आणि पार्ट 2 पहिल्यांदा बघा, तरच तुम्हाला हा पार्ट 3 चांगल्या प्रकारे कळेल. ओके, थँक्यू.